वेलकम टू अंतरिक्ष टॉक्स ब्रँड्स अँड स्टोरीज. आजच्या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत आहेत एक खूप स्पेशल गेस्ट. श्री रामदास कागडे हे महाराष्ट्रातले बिझनेस आयकॉन आहे. ग्लोबल लेवलचे प्रोजेक्ट साकारून ते सर्व तरुणांसाठी आणि बिझनेस ॲस्पिरेटसाठी एक रोल मॉडेल आहे. त्यांना प्रेमाने व आदराने अप्पा असं म्हटलं जातं आणि अप्पा हे शब्द म्हणजे एक ब्रँडच आहे. यांनी RMK स्पेसेस आणि RMK इन्फ्रास्ट्रक्चर मार्फत उद्योग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्याचे उपक्रम विविध क्षेत्रात पसरलेले आहेत, जसे की रिअल इस्टेट, स्टोन क्रशिंग, वेअर हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन, ज्यात क्वालिटी, सस्टेनेबिलिटी आणि इनोव्हेशन यावर सदैव भर दिला गेला आहे. नमस्कार सर. नमस्ते. थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. ऑनर सेंड दॅट टू आणि तुमचा वेळ घेतो ऑल द क्रू. सो थँक्स फॉर बिंग हिअर. आणि इट्स व्हेरी इन्स्पायरिंग, कारण जेव्हा तरुणांमध्ये चर्चा होते तुमच्याबद्दल, इट्स ऑलवेज अबाउट की तुम्ही किती ग्रेट आहात बिझनेस क्षेत्रात, तुम्ही कसे स्ट्रॅटेजीज आणले, तुम्ही काय काय स्टेप्स घेतले टू बी हू यू आर टुडे. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही थोडं सेल्फिश मोटिव्ह आज तुम्हाला भेटतं, सो दॅट आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळेल. सो सर, टू स्टार्ट ऑफ, तुम्ही खूप सारे बिझनेसेस स्टार्ट केले. सो तुमची इनिशियल सुरुवात कशी झाली, तुम्ही कसं एंटर केलं बिझनेस वर्ल्ड? प्रथम सगळ्या तरुणांना मी तुम्हाला धन्यवाद देतो की यंग जनरेशन पर्यंत हा प्रवास तुम्ही पोहोचवताय. आणि खऱ्या अर्थानं एकदम मग बिझनेसमध्ये तुम्ही सक्सेस झालं की त्याच्या मागे मग ती यंग जनरेशनला सुद्धा तुमच्या बरोबर पुढे आणायचं असतं. ऋषभ, तुमचं जे ब्रॉडकास्टिंग आहे त्यांनी माझी जी मुलाखत घ्यायचं ठरवले, मला खूप आवडलं की आपण यंग जनरेशन पर्यंत काहीतरी त्यांना आपण देऊ शकू. आणि ह्या निमित्तानं मग सगळ्या तरुणांना तुम्हाला एवढे तुम्ही श्रम घेताय. माझा आता रविवार तुम्ही घालवत नाहीये, रविवार सत्कारणी लावताय, एवढे तुम्ही श्रम घेताय, एवढं सगळं येत आहे आणि मुलाखत घेताय. खऱ्या अर्थानं तुमच्या तरुणांसारखी तरुण निर्माण झाले पाहिजे. तुम्हाला प्रथम धन्यवाद. व्यवसायाची सुरुवात करताना खऱ्या अर्थाने हे बाळकूट मला घरात नसलं, मग आई वडील असतील, मोठी भावंड असतील, बहिणी असतील, समाज असेल, त्यांच्याकडनं मिळालं. खऱ्या अर्थानं शेतीप्रधान कुटुंब आमचं, शेतीवरती काम करणार कुटुंब. वडील पूर्वी तळेगावमध्ये बैलगाडी आणायचे, आई शेती करायची. मोठे बंधू होते कैलासराव मोहनराव, हे चांगले पैलवान, बाळासाहेब चांगले पैलवान, आणि जे त्यांनी मीठपट्टी चालू केली, सुलोचना मालती असेल, मंगला असेल, हे सगळे अतिशय खूप चांगले आणि कष्टाळू कुटुंब. परंतु एक ध्येयाने झगडलेले. आई वडील जरी शिकलेले नसेल तर सगळ्यांना त्यांनी शिकवलंय, आम्हाला सगळ्यांना त्यांनी शिकवलंय. म्हणजे फाटका तुटका असेल, कसं असेल, पण शिक्षणाकडचा ओढा, आणि हा ओढा असताना त्यांना नाविन्याची आवड खूप होती. आणि मग त्या जेवता जेवता संध्याकाळच्या गप्पा घरामध्ये चालायच्या, आणि त्याच्यामधनच मग आपण व्यवसाय करावा, आणि तिथनच मग या कौटुंबिक याच्यामधनच त्या व्यवसायात आमचा जन्म झाला. आजकाल हे खूप कॉमन नोशन झालंय की बिझनेस करायचं तर एज्युकेशन एवढं इम्पॉर्टंट नाही. सो खूप जण त्याकडे पण दुर्लक्ष करतात. पण तुम्ही एवढ्या वर्षांपूर्वी सुद्धा तुम्ही टॉपर होते तुमच्या कोर्समध्ये, हे मला कळलंय. सो एज्युकेशनचा किती मोठा भाग होता तुमच्या बिझनेस वर्ल्डमध्ये, का बिझनेससाठी तुम्हाला प्रॅक्टिकली काही शिकायला मिळालं? ही दोन गोष्टी. एज्युकेशन हे अतिशय महत्वाचं आहे. मी एज्युकेशनला टाळणं म्हणजे एका अर्थानं तुमचं सगळं बुद्धिमत्ता आहे हे टाळताय. एज्युकेशनचा तुमच्या उद्योगामध्ये फार महत्वाचा असा भाग आहे. आणि जर एखादा नवीन उद्योग करता, त्या उद्योगामध्ये तुम्ही जे एज्युकेशन घेतलेलं असतो, तो एज्युकेशन तुम्हाला त्या उद्योगामध्ये एका वेळात असा काही क्लिक होतो, हा क्लिक झालेला जो तुम्ही शिकलायत आणि तो क्लिक झाला, तो उद्योग तुम्हाला पुढे न्यायला खूप गरजेचं असतो. त्यामुळे तुम्हाला एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही महत्वाचे आणि गरजेचे. एज्युकेशनला मी मस्ट झालाच पाहिजे. नाविन्याचा ध्यास असलेला सायन्स पुरस्कृत एज्युकेशन हे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे, आणि तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि आयुष्यभर एज्युकेशन हे तुम्ही घेतलं पाहिजे. खरं. तर तुमचे विविध बिझनेसेस आहेत, सो त्याच्यामध्ये मुख्य घटक कोणते आहेत, आणि नॉर्मली चॅलेंजेस आले की तुम्ही कसे सामोरे जाता? 2-3 बिझनेस आहेत. त्याच्यामध्ये स्टोन क्रशर हा आपला एक पहिला बिझनेस आहे. दुसरा प्रिकास्ट. प्रिकास्टमध्ये आपण प्रिकास्ट स्लॅब बनवतो, पाईप बनवतो, बीम बनवतो, आता रेल्वेचे गडर बनवतो. ते मुंबईमध्ये सर्वत्र तुम्हाला CCTV आहेत, त्याची फाउंडेशन हे आपल्या फॅक्टरीत तयार झाले. आता पुण्यामध्ये सगळे डिवायडर दिसतात, त्यातले 50% डिवायडर आपले. रेल्वेचे जे गर्डर आता होतात मेट्रोचे, ते आपल्या इकडनं जातात. एवढंच नाही तर राम मंदिरासाठी जेवढे ड्रेनेज आहेत ते सगळे आपल्या मावळमधनं गेलेत. आता सीमेवर लागणारे ड्रेनेज जे आहेत ते सुद्धा आपल्या फॅक्टरीमधनं आपण पाठवतो सैन्य दलाकरता. हा एक विकासचा उद्योग आहे. तिसरा उद्योग आमच्याकडं
आता हे तुम्ही पाहताय RMK स्पेसेस, हा एक 4-5 वर्षापासून आम्ही फुल टाइम हा बिझनेस केलाय, की बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये फ्रान्स आहे, इटली आहे, जर्मनी आहे, जपान आहे, कोरिया आहे, या सगळ्या देशातल्या आणि भारतीय कंपन्या, ह्या कंपन्यांना आपल्याकडे जागा उपलब्ध होत नाही. भारतातला सगळ्यात मोठा अवघड प्रश्न जागा उपलब्ध करणं, त्याची एनी करणं, लायसनिंग करणं. तेव्हा ह्या मल्टीनॅशनल ज्या कंपन्या बाहेरनं आलेल्या, ह्या कंपन्यांना रेडी टू कुक, हे फॅक्टरी तयार आहे, इथे या, तुमचं प्रोडक्शन करा आणि आनंदाने राहा, आनंदाने प्रोडक्शन करा. या सुविधा आम्ही आता पुरवतोय. आणि आजपर्यंत ह्या 4 वर्षामध्ये, पूर्वी होत्या आमच्या, त्या 2च होत्या, पण ह्या 4 वर्षामध्ये किमान 20 कंपन्या हा आमच्याकडे आलेल्या आहेत. मग ह्या कंपन्या बांधून द्यायचा, त्यांना हवे त्या सगळ्या सुविधा, लाईट, वीज, पाणी, शांतता, या सगळ्या सुविधा त्यांना पुरवायचा हा एक उद्योग आहे. प्रिकास्ट आहे, स्टोन क्रशिंग आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मग कोल्हापूर एअरपोर्ट असेल, कोल्हापूरचे मधले रस्ते असेल, निगडी आणि देव रोड हा रस्ता आहे. गेल्या 12-13 वर्षामध्ये एकही खड्डा त्या रस्त्याला पडलेला नाही. तळेगाव MIDC मधले रस्ते असतील, कॉन्टिनेंटल असेल, वोक्सवॅगन असेल, त्याचबरोबर 20 कंपन्यांची बांधकामं असतील, बाकी बांधकामं असतील, ही सगळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आम्ही करतो. त्याचबरोबर आणखी एक नवीन उद्योग आम्ही चालू केलाय, सोलर. हा सोलर जो आहे, उन्हाची शेती मी म्हणतो त्याला, की प्रत्येकाने त्याचा फायदा घेतला, साध्या घरवाल्यांनी सुद्धा त्याचा फायदा घेतला पाहिजे. हा आम्ही सोलरचा उद्योग, आज क्रेशरमध्ये जी वीज लागतो, क्रेशर महाराष्ट्रातल्या 5 पैकी 1 क्रेशर आपला असेल, आणि वन ऑफ द बेस्ट क्रेशर इन इंडिया, ज्याने 100% क्रशसँड, जी वाळूला पर्याय, ज्याच्यामुळे नद्या वाया जातात, त्याला पर्याय म्हणून क्रशसँडचा आम्ही R&D करून 100% क्रशसँड तयार करणारा आपला पहिला क्रशर प्लांट आहे. आणि त्यामधला जवळजवळ 40-50% जी वीज आहे, ती आम्ही खाणीमध्ये जो सोलर बसवलाय, त्या सोलर मधनं आम्ही त्याला पुरवतो. एका अर्थाने पर्यावरण पण वाचतं आणि पडीक जागेचा वापरही होतो. परवाच माझ्याकडे एन्व्हायरमेंटची सगळी महाराष्ट्राची टीम येऊन गेली आणि ते म्हणजे खूप उत्तम आहे, आम्ही महाराष्ट्रात हे लागू करू शकतो, अभ्यासाकरता येऊन अनेक लोक येतात, अभ्यास करतात. त्या उद्योगाकडे आम्ही जातोय. आणि नवनवीन जे सुचतंय, स्टोन क्रेशर असेल, इन्फ्रा असेल, सोलर असेल किंवा स्पेसेस असेल, ही उद्योग प्रामुख्याने आमच्या आहे. खूप जणांना माहितच नाही की मावळात आपण तुम्ही किती ग्लोबल गोष्टी आणल्यात. आणि अबाउट द सोलर थिंग, इट्स ट्रुली रिमार्केबल, कारण सस्टेनेबिलिटी खूप मोठा कन्सर्न आहे आता, आणि तुम्ही त्यासाठी ऑलमोस्ट 50% जे एफर्ट आहे थ्रू सोलर, इट्स अ बिग डील. सो त्याच्यामध्ये सोलर करताना पण किंवा सस्टेनेबिलिटीच्या अँगलनी तुम्ही काम जेव्हा करता, तेव्हा गव्हर्नमेंट कडून काही चॅलेंजेस किंवा इतर काही तुम्हाला रेस्ट्रिक्शन जाणवतात? जनरली गव्हर्नमेंटकडनं चॅलेंजेस असं जाणवत नाहीये. जर नवीन गोष्टी तुम्ही शासनाकडे घेऊन गेल्या, तर शासन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करते. या बाबतीत तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर, तळेगाव MIDC ज्यावेळेस आम्ही करत होतो, शेतकरी सगळे बरोबर होते. फेज 1ला तर आम्ही खूप नवीन होतो, ते करत असताना मग MIDC झाली पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केलं. फेज 2 करताना इथं ते फार मोठ्या कंपन्या आल्या, तो करताना सगळे शेतकरी बांधवांनी खूप मदत केली आणि त्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य आम्हाला काही मंडळींना भेटलं. त्यामुळे आज फेज 2 सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीने, स्थानिक नेत्यांच्या मदतीने उभारायला. फेज 3, फेज 4, फेज 5 करताना, तर सगळा आम्ही प्रोजेक्ट त्यांना आम्ही सबमिट केला, अरे इथे MIDC होऊ शकते. आणि झाल्यानंतर खूप चांगले काही अधिकारी, खूप चांगले अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी खूप मदत केली आणि आज त्या भागामध्ये MIDC उभी राहिली. शासन ही चांगल्या गोष्टी तुम्ही जर नेल्या तर त्याला मदत करता, अशी मला तर खूप अनुभव आहे तसा. सर, तुमच्या मते भविष्याच्या बिझनेसेससाठी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि सस्टेनेबिलिटी हे किती महत्वाचं आहे? भविष्याच्या बिझनेससाठी हे अतिशय महत्वाचं आहे. एन्व्हायरमेंट हे आपण टिकवलंच पाहिजे. आज जरी 1 अंशाने तुमची उष्णता जरी वाढली तर त्याचा इतका दुष्परिणाम होतो की समुद्राची पातळी वाढली जाते, किंवा मग मानवी जी काम करण्याची क्षमता आहे, ती क्षमता सुद्धा कमी होते. आज मावळामध्ये लोक उद्योग घेऊन काय घेतात, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट हा अतिशय महत्वाचा घटक आहे. थोडं आपण खोपोलीकडे उतरलो किंवा खाली गेलो, एन्व्हायरमेंटमध्ये प्रचंड असा बदल आहे, माणूस काम करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्या बाबतीत लक्ष देणं गरजेचं. झाडं लावणं, झाडं टिकवणं, प्लॅस्टिक मुक्त करणं, त्याचबरोबर विजेचा वापर कमी करणं, आवश्यक त्या गोष्टी कमी करणं, किंवा जमिनीची धूप थांबवणं, ह्या गोष्टी सुद्धा अतिशय महत्वाच्या आहे एन्व्हायरमेंट. आणि भविष्यामध्ये तुम्हाला सस्टेनेबिलिटी हा अतिशय गरजेचा आहे. तो करण्यासाठी प्रचंड अभ्यास आणि प्रचंड त्याग तुम्हाला करायला लागेल. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला साध्य होतील.
रिन्युएबल एनर्जी म्हटलं की सोलर एनर्जी हे Yes. वाईड स्प्रेड माहिती आहे आता सगळ्यांना. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं की भविष्यात जाऊन किंवा आता लगेच इन द रिसेंट फ्युचर अजून कुठल्या टेक्नॉलॉजीज येतील ज्याच्याबद्दल युथला पण माहिती असलं पाहिजे? बेसिकली टेक्नॉलॉजीमध्ये रोज इतका प्रचंड बदल होतोय. आज आपण डिझेल आणि पेट्रोलचा वापर करतो. एवढा प्रचंड वापर करतो आपण, सगळ्यात जास्त आयात आज आपली डिझेल आणि पेट्रोलवरती होते. बॅटरी ऑपरेटेड गाड्या आल्या, हायड्रोजनच्या गाड्या आल्या, तर ह्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी प्रचंड चालणार आहे. त्याच्याबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून आज विक्री व्यवस्था, आज पूर्वी तुम्हाला दारोदारी जाऊन विक्री व्यवस्था करावी लागायची. आज इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही विक्री व्यवस्था कुठेही करू शकतो. खऱ्या अर्थानं इंटरनेटने जाती व्यवस्था आणि गरीब आणि उच्च हा भेदभाव मोडून टाकलेला आहे. हा पाटलाचा मुलगा आहे तर तो गरीबाचा मुलगा आहे, याच्यामधला भेद समजून टाकलेला आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून जेवढे उद्योग तुम्हाला करता येतील तेवढे उद्योग करणं हे तुम्हाला अतिशय सोपं झालेलं आहे. आणि नवीन तरुणांनी खऱ्या अर्थानं एक सामाजिक बाब म्हणून तुम्हाला सांगतो की नाविन्याकडे जाण्याचा आपण ध्यास घेतला पाहिजे. आज इतर देशांमध्ये एवढे नवनवीन शोध लागत आहेत आणि ते शोध भारतामध्ये लागत नाही. मोबाईल्स बनवणं, तंत्रज्ञानाकडे जाणं, आणि जे जे अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये बनतंय, जे जे कोरियात बनतंय, जे जे जपानमध्ये बनतंय, जे जे तैवानमध्ये बनतंय, त्या आपल्या भारतामध्ये बनवण्यासाठी आजच्या युवकांनी झगडलं पाहिजे. आणि आपल्याकडची आयात कशी निर्माण होईल, त्याचबरोबर प्रत्येकाच्या पोटाला भाकरी कशी मिळेल हा अतिशय महत्वाचा आहे. डॉक्टर स्वामीनाथन हे नाव मी आवर्जून घेतो, आपल्या गप्पांमध्ये पण आलं होतं. पूर्वी आम्ही ज्यावेळेस लहान होतो, 1971 साली दुष्काळ पडला होता, त्यावेळेस अमेरिकन वरनं जो लाल मिलो यायचा तो तिथल्या डुकरांना खायला घालायचे, तो भारतीयांसाठी त्यांनी पाठवला होता. आजचं जे काँग्रेस गवत दिसतंय तुम्हाला बाहेर, काँग्रेस गवत, ते PL-48 नावाचा करार झाला होता आणि ते काँग्रेस गवत गावामधनं आपल्याकडे पाठवलंय. ते आतापर्यंत आपले पुरलं. मला सांगायचा हेतू हा की अन्नधान्यामध्ये सुद्धा प्रचंड तुम्हाला शोध निर्माण करावे लागेल. त्यामुळं पुढच्या पिढीला अन्नधान्य पुरवठा भरपूर होऊ शकेल. ही चॅलेंज तरुणांपुढे. आजचं हे चॅलेंज नाहीये खऱ्या अर्थानं. तरुणांनी जर तिकडं जर लक्ष जर दिलं, आज इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे, तर तरुणांनी हे आव्हान घ्यायला काही हरकत नाही असं मला. टेक्नॉलॉजी वरती तुमचा खूप भर आहे आणि तुम्ही इनोव्हेशन लक्षात ठेवूनच तुम्ही प्रत्येक तुमच्या बिझनेस सेगमेंटमध्ये काहीतरी नवीन करायला बघता. सो प्रेझेंट बिझनेसेसमध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता? आता थोडस ह्या प्रश्नाबरोबर आणखी एक प्रश्न तुला सांगतो महत्वाचा, की तुमचे जर सातत्याने तुमच्या डोक्यामध्ये की विचारांमध्ये उद्योग जर असेल तर काहीतरी सुचत जातो. आम्ही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या पडीक जमिनी आहेत, तर 100 एकर जमिनी आम्ही जॉईंट व्हेंचर भागीदारी तत्वावर शेतकऱ्यांबरोबर केल्या. त्यांना सांगितलं या जमिनीमध्ये तुम्हाला उत्पन्न किती मिळतंय, एकराला 10,000 रुपये वार्षिक असं उत्पन्न मिळतं. म्हणजे तुम्हाला त्या जमिनी MIDCच्या लगत आहेत. मी 2008 साली सगळ्या शेतकऱ्यांची मिटिंग घेतली. सिनियर शेतकरी खूप चांगली, म्हणजे मुलाप्रमाणे बघवायचे मला. आणि म्हणले रामदास इथं कसा उद्योग होऊ शकेल, तू काहीतरी तुझा खर्च वाया घालवशील. खूप जीव होता त्या सगळ्यांचा. परंतु आता ह्या 100 एकर आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये जमीन घेतल्या, त्यापैकी 41 एकर मधले प्रकल्प पूर्ण होत आहेत आता. त्याच्यामध्ये आम्ही फॅक्टरीज बांधल्यात आणि त्या फॅक्टरीज बऱ्याचशा कंपनीला भाडेतत्वावर दिल्या. प्रत्येक शेतकऱ्याला जिथे 10,000 रुपये वार्षिक मिळत होते, तिथे प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला 1,75,000 रुपये पर एकर मिळत आहेत. आणि तो कंपनीचा मालक झालाय. तिथे म्हणजे प्रोडक्शन करणारे भाडेतत्वावर दिले, पण आज तो इतक्या सुंदर रीतीने त्या ठिकाणी होतं. हे एका प्रकारचं इनोव्हेशनच आहे. खरं इनोव्हेशन हे तुम्ही सातत्याने जर विचार करत बसला तर हे इनोव्हेशन तुम्हाला खूप चांगलं मिळतं. हा विषय होतो एक. दुसरा, तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ज्या मीटिंग कराव्या लागतात, आता आपण ज्या फ्लोअरमध्ये बसलोय, हा फ्लोअर सातत्याने बाहेरच्या देशाबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मीटिंगसाठी वापरला जातो. तुम्हाला तिकडे जावं लागत नाही, यावं लागत नाही. हा सगळा उपयोग आम्ही त्या माध्यमातून करतो. जमिनीचा सर्वे जीपीएसच्या माध्यमातून, गुगल जमिनीचा सर्वे मेलच्या माध्यमातून, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या जाहिराती त्या पाठवणं करणं, फोटोग्राफ पाठवणं,
सीसीटीव्ही सगळ्या साईटवरती असतात. आपल्या बांधणाऱ्या फॅक्टरीमध्ये कसं त्याचं बांधकाम चाललंय, एखादा बदल करायचा त्या कंपनीला झालाय, तो इटलीवरनं सांगू शकतो, अरे मला हा बदल करायचा आहे, माझं काम इथपर्यंत आलंय, आणखी थोडं स्पीडली पाहिजे, त्या कामामध्ये हे बदल करा, हे काम चांगलं चाललंय. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आम्ही आमच्या ह्या उद्योगामध्ये करून घेतोय. याचबरोबर आज जर मला एखादं मशीन माझं चालू करायचं असेल, मी इथे बसून माझं 10 किलोमीटर लांबावरचं असलेलं प्लांट आहे तिथलं मशीन चालू करू शकतो. कमीत कमी लोकांचा वापर करून जास्तीत जास्त प्रोडक्शन काढणं, हा भाग टेक्नॉलॉजीद्वारे सुद्धा आम्ही साध्य केलेला आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीवरती आम्ही सगळं उद्योगधंदा फार भर देत असतो. बऱ्याच गोष्टी ऑटोमेट केल्यात, बऱ्याच गोष्टी ऑटोमेट केल्यात. आणि ॲज यू राईटली सेड की इनोव्हेशन हे फक्त इंटँजिबल किंवा टेक्नॉलॉजीमध्ये नसून ग्राउंड लेवलला पण होऊ शकतं. 21st सेंचुरीमध्ये खूप वेगाने गोष्टी बदलत आहेत. सो भविष्यातील उद्योगाच्या ट्रेंड्स बद्दल तुम्हाला काय वाटतं, की काय गोष्टी नवीन येतील, नवीन बघायला मिळतील, आणि युथनी कसं प्रिपेअर केलं पाहिजे स्वतः? आपल्याकडच्या युथनी जगाकडं पाहिलं पाहिजे. आपण आपल्या जवळच्या काही पर्सनॅलिटी आहेत त्यांच्याकडे पाहिलंच पाहिजे. पण हे पाहत असताना जगामध्ये जे बदल होत आहेत, म्हणजे युरोपियन कंट्रीमध्ये जे प्रचंड बदल होत आहेत, आज ही गाडी आली, उद्या दुसरी गाडी, ती परवा तिसरी येते, अशा गाडी येतात. आज लोक विचार करतात की चंद्रावरती राहायला जायचं, मंगळावरती राहायला जायचं, ह्याच्यात विचार करतात. युथनी ह्या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. चौफेर नजरेतने युथनी त्यामध्ये वर्तमानपत्र पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, कुठं कुठं चांगले शोध लागले त्याचं वाचलं पाहिजे, चांगल्या टेक्नॉलॉजी कुठे चांगली वापरली, जगामध्ये कुठं कुठं कशा पद्धतीची क्रांती झाली ते वाचलं पाहिजे. इव्हन युक्रेन आणि रशिया वार हे का झालं त्याचाही अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळ्या चौफेर नजरेतनं आजच्या युथनं अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचं खऱ्या अर्थानं आजच्या युथकडं एका अर्थानं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्ञान घेण्याला खूप वाव आहे, आणि दुसऱ्या अर्थानं त्याला ह्या सगळ्या ज्ञानामध्ये राहावं लागतं. सगळ्या ज्ञानामध्ये हे त्याच्या पुढचं चॅलेंज आहे. बरोबर. हे दोन्ही चॅलेंज त्यांनी घेतलं, आणि डिस्ट्रॅक्शन्स पण तेवढेच आहेत. खूप प्रचंड आहे, खूप प्रचंड आहे. सर, टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर पण करता, पण तुम्ही स्वतः कसं स्वतःला लिमिट करता टू नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड बाय सोशल मीडिया असेल किंवा इतर टेक्नॉलॉजी असेल? तुम्ही फ्रँक सांगायचं तर मी सगळे 6:15 उठतो. 6 वाजता मी माझा व्यायाम प्रत्येक वर्ष 6 ते 7 माझा व्यायाम करतो. 6 ते 7 व्यायाम करत असताना मग टेक्नॉलॉजीचा वापर अगेन, मग स्टोरेज टेल सारखं एखादं ऍप असतं त्याच्यावरती मग पुस्तक ऐकत असतो. पण ते झालं 6 ते 7 पुस्तक ऐकून झालं की माझा मोबाईल मी माझ्या मिसेसकडे घेऊन टाकतो, सुनंदाकडे घेऊन टाकतो. हा मोबाईल 9 वाजेपर्यंत सांभाळ, माझं वर्तमानपत्र, माझा नाश्ता, माझी आंघोळी करत असतो. ऑफिसला आल्यानंतर मोबाईल जो बाजूला ठेवतो, व्हॉट्सअप वगैरे अजिबात पाहत नाही. त्याच्याबरोबर मग जे इतर आहेत त्या इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्याकडे अजिबात जात नाही. संध्याकाळी ज्यावेळेस गाडीत परत बसतो त्यावेळेस व्हॉट्सअपला जेवढे आवश्यक आहे तेवढंच पाहतो मी, जेवढं गरजेचं आहे, आणि मग ते बाजूला ठेवून देतो. घरी गेल्यानंतर थोडस जेवण झालं की परत एक थोडे काही कोणाचे SMS आले तेवढे वाचतो आणि मोबाईल बाजूला ठेवतो. थोडं स्पोर्टचे व्हिडिओ जे असतील खेळाचे तेवढे व्हिडिओ रात्री थोडेसे पाहतो. काही जगातल्या बातम्या असतील, भारतातल्या काही बातम्या असतील, थोड्याशा बातम्या मोबाईलवर पाहून मग बाजूला ठेवून देतो. अरे टेक्नॉलॉजी आता आपण पाहतो की हे जे आहेत ते तुम्हाला वेळ लावणारं काम आहे. जे आवश्यक आहे त्याच्याकडे जातो मी. बरीच मंडळी व्हॉट्सअपवरती येतात, मी पाहतो ना, मीटिंग चालू असते ते व्हॉट्सअप पाहत असतात, किंवा मग खाली महत्वाच्या मीटिंग खाली खेळत असतात काही मंडळी. ते एका प्रकारचं व्यसन झालेलं आहे लोकांना मोबाईल आहे, त्याच्यावर बाजूलाही तुम्हाला राहता आलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी मग वाचन असेल, खेळ असतील, व्यायाम असेल, कुटुंबाशी बसणं असेल, किंवा बऱ्याच वेळा लोक जेवत असतात आणि ते मोबाईल चालू असतो, जेवत असतात आणि समोर मग टीव्ही चालू असतो. त्या जेवणाच्या घासामध्ये काय तुम्हाला चव लागते तेही कळत नाही. लहान मुलांच्या बाबतीमध्ये ते होतं आणि मोठ्या माणसांच्या बाबतीत ते व्हायला लागले. त्यामुळे त्याच्यावरती आवर तुम्हाला घातला पाहिजे. सारखंच ह्या खेळाच्या डब्याकडे पाहून योग्य नाहीये. टेक्नॉलॉजी तुम्हाला कुठं उपयोग करायची तेवढा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. सर, तुमच्या मते
एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठी कोणती गुणवत्ता लागते सगळ्यात महत्वाची? ही 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर तुम्हाला कशामध्ये ज्ञान आहे, तुमचा ओढा कुठे आहे, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते ज्ञान तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जो उद्योग करायचा आहे तो कच्चा माल इथे किती उपलब्ध आहे. चौथी, तो इथे किती विकला जाईल, त्याच्यासाठी जागा उपलब्ध आहे का, स्किल पॉवर, अनस्किल लोक, वीज पुरवठा, मार्केट, फायनान्स, ह्या गोष्टीचा अभ्यास करून त्या उद्योगाकडे तुम्ही जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ती उद्योग म्हणजे हा केला आणि चालला अशातला भाग नाही. तो उद्योग म्हणजे आपल्या कुटुंबातलं एक लहान मूल आहे असं हे करून त्याला सांभाळायला लागतो आणि मग त्याला पुढे न्यावं लागतं. आपण धीरूभाई अंबानी म्हणतो. सगळे लोक पेट्रोल पंपावरती पेट्रोल सोडत असताना त्यांना ते पेट्रोल पंपाचं स्वप्न नव्हतं पडलं, त्यांना वेगळं स्वप्न पडलं होतं. JRD टाटा म्हणतो आपण, किंवा रतन टाटा घ्या आपण. अडाणींच्या नावाने लोक ओरडतायत. गाडीमध्ये खेळणी विकणारा अडाणी आज उद्योगात गेलाय. ठीक आहे, बाकी काय असेल, पण हे उद्योग तुम्हाला जगता आला पाहिजे. हेनरी फोर्ड घ्या, 11वी नापास असलेले हेनरी फोर्ड, पण त्यांनी ती स्किल लोक त्यांच्या हाताखाली ठेवली आणि मग तो मोटार उद्योग महत्वाचा केलाय. पहिला बेल्ट वरती काम करणारे हेनरी फोर्ड. उद्योग जगणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये उद्योगामध्ये सातत्याने बदल करणं म्हणजे नाविन्य आणणं. त्याच्यामध्ये आपल्याकडच्या 2 कंपन्या बंद पडल्यात. एक माझ्या पश्चिमेला आहे, माझी पूर्वेला आहे. ईगल फ्लॅक्स आणि पैसा फंड. नाविन्य आणलं नाही, बरोबर, नवीन मशिनरी आणल्या नाही, कॉस्टिंग वाढत गेली. युवकांनी या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अगदी विचार करून आजपासूनच चालू जर केलं तर तो कित्येक वर्षांनी मग तो उद्योग तुमचा सक्सेस होतो. आणि कधी नाही कधी म्हणजे थिंक अँड ग्रो चांगलं पुस्तक आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा विचार करत राहिलं तर तुम्हाला ती गोष्ट आत्मसात होते आणि ती ग्रो होते. बरोबर. नेपोलियन हिल आणि सर आजकाल पेशन्स खूप रेअर आहे. म्हणजे आता लोक स्टार्ट करतात बिझनेस, पण मग तेवढं पेशन्स राहत नाही की किती वर्ष एखाद्याने थांबावं टू वेट फॉर द बिझनेस टू गेट प्रॉफिटेबल. तुम्हाला काय वाटतं? 2 गोष्टी आहेत. तुम्हाला जो प्रॉफिट मिळत असतो त्या प्रॉफिट मधला काही भाग हा तुमच्या उद्योग वाढीसाठी तुम्ही ठेवलाच पाहिजे. आणि जर तुमचे 1, 2, 3, 4 उद्योग असतील आणि एखादा 5वा उद्योग तुम्हाला चालू करायचा आहे, तुम्हाला माहिती की काही दिवस हा उद्योग तुमचा हा लॉस मध्ये जाणार आहे, पण काही दिवसांनी हा उद्योग प्रॉफिट मध्ये येणार आहे, तर तो चालू ठेवणं गरजेचं आहे. माझ्या एक मित्राचा मुलगा आहे, तो अमेरिकेत डॉक्टर झालाय आता, आणि मागच्या 20 वर्षापर्यंत कॅन्सरवरती संशोधन ती सगळी मंडळी त्यांची कंपनी करते. 20 वर्ष ती कंपनी लॉसमध्ये, 20 वर्ष लॉसमध्ये, तरी ते संशोधन चालू ठेवलंय कारण त्यांच्या 4 कंपन्या चांगल्या पद्धतीने चालू आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण जी करोनाची किट पाहिली तपासणीची, ती लोणावळ्याला कंपनी होती. ते करोनाच्या कालावधीच्या पूर्वी ती लोक मला सहज गप्पा मारत बसलो होतो आम्ही. त्यातली काही लोक माझ्याकडे, कंपनी लॉसमध्ये, आणि करोना आल्यानंतर ती कंपनी कुठल्या प्रॉफिटमध्ये गेली. हा उद्योग आहे. पण नवीन तरुणांनी उद्योग चालू करताना प्रॉफिट त्याच्यामध्ये असलाच पाहिजे. नाहीतर मग तो डिस्मूड होईल, प्रॉफिट नाही नंतर लॉसमध्ये जाईल आणि तो वाढणार नाही त्याचा उद्योग. कारण तो प्रॉफिट रेशिओ त्याच्याकडे असलाच पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे. एक जी इमेज आहे की जो रुरल भागातून एक बिझनेस उभारतो, त्याच्याबद्दल एक इमेज बनलेली असते की अरे यांना काय ग्लोबल गोष्टींबद्दल माहिती नसेल किंवा यांना जमत नसेल इंटरनॅशनल लेवलचं काम करणं. सो तुम्ही मावळात राहून एक ग्लोबल लेवल कॉम्पिटन्सी कशी निर्माण केली स्वतःबद्दल? ही 2-3 गोष्टी सांगतो. मी 2009ला ज्यावेळेस नगरसेवक झालो, नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा एक प्रोजेक्ट कसे उभे राहतील. आम्ही तळेगाव नगर पाणी पुरवठा योजना असेल, तळेबगीचा विकास असेल, समोरचा चाकण रस्ता असेल किंवा बाकी करताना आम्ही प्रोजेक्टवरती सगळी त्यावेळेची टीम आम्ही काम करायचो. हे सगळं करत असताना असं मला लक्षात आलं की अरे आपल्याला तर हे सगळं करताना आणखी खूप नॉलेज घेणं आवश्यक आहे. जग खूप प्रचंड धावतंय आणि हे धावणाऱ्या जगाबरोबर करायचं जर असेल तर आपल्याला खूप बदल करायला लागतील. मग हे बदल आम्ही करत गेलो आपल्यामध्ये. आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस चायनाने करोना आणला तर चायना +1 ही जी धोरण होतं की चायना सोडून जग दुसरीकडे जाते, चायनामधल्या बऱ्याच कंपन्या बाहेर जात होत्या. त्याचा फायदा भारतापेक्षा व्हिएतनामने खूप चांगला घेतला, बरोबर आहे. पण भारतामध्ये फायदा घेण्याकरता
आम्ही आमची तयारी केली. आम्ही तो स्टाफ सगळा नेमला, वेल स्किल्ड स्टाफ तो नेमला, की येणाऱ्या कंपन्यांना तो स्टाफ आपलं प्रेझेंटेशन देऊ शकेल, चांगल्या इंग्रजीमध्ये त्यांना संभाषण करता येईल, चांगले एटिकेट्स असतील, चांगल्या जागा दाखवण्यास सुद्धा त्यांच्याबरोबर काय लागेल, त्यांना काय आवडतं, त्यांना प्रेझेंटेशन कसं दिलं पाहिजे, आपला आत्मविश्वास कसा वाटला पाहिजे, की त्यांच्या मनातनं आपण हे करू शकतो ही भावना कशी निर्माण झाली पाहिजे, हे आम्ही तयार केलं. त्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या काही कंपन्या आल्या त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. आणि कोण येतंय त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष ठेवलं. बरोबर. हे बद्दल आमच्यामध्ये आम्ही करून घेतले. आणि त्यामुळे तळेगाव MIDCचं नाव खूप रिलायबल MIDC म्हणून झालंय फॉर ग्लोबल कंपनीज. बेसिकली तो सगळा जे श्रेय जातं ते तेथील रहिवाशांना पण जातं. आंबी, नवला कोंबरे, बदलवाडी, मिंदेवाडी, घातवाडी, मंगरूळ ही सगळी सभोवती गाव आहेत ती सगळी. इव्हन वराळा असेल, तळेगाव असेल, वडगाव असेल, इकडं आंबळे, कल्लाट, कशाळ, बोयरं, मुंडेवाडी, मंगरूळ ह्या सगळ्या गावांना जसं श्रेय जातात. ह्या गावातली जी मंडळी पाहिली मी, ही मंडळी फार उच्च विचारसरणीची आहेत. यांनी ऍक्सेप्ट केल्या या कंपन्यांना. त्यांना कळलं या कंपन्या जर आल्या तर आपली भरभराट होईल. तर कुठलाही तरुण, कुठलाही गावकरी ते मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, दादागिरी करायला जात नाही. तो जाईल त्या कंपनीच्या मालकाकडे जाईल, मी हे करू शकतो, मला एवढं काम द्या, असे तरुण त्या भागामध्ये निर्माण झाले. हे तळेगाव MIDC शांतता टिकवायला त्या भागातल्या लोकांना क्रेडिट दिलं पाहिजे. अगदी नक्की. सर, स्किल्ड वर्कफोर्सचा खूप प्रॉब्लेम फेस होतो इंडियामध्ये आता पण, जेव्हा की आपलं पॉप्युलेशन खूप आहे तरी आपला तो प्रॉब्लेम फेस होतो. आणि खास करून Tier 2, Tier 3 सिटीज मध्ये मिळत नाही स्किल्ड वर्कफोर्स. सो मावळ्यात तुम्ही कसं मॅनेज करता ट्रेन युअर एम्प्लॉईज? खरं सांगायचा विचारलेला तो प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे. आपण पुण्याच्या जवळ राहतो, आपल्याला हिंजवडी जवळ आहे. सगळा स्किल मॅन पॉवर आहे हा पुणे आणि ह्या हिंजवडी क्षेत्रामध्ये कामाला जातो. प्रत्येक जण आज IT कडे बघून मला तशीच नोकरी पाहिजे, मला तसंच त्याचं राहणं वगैरे पाहिजे असं पाहतो. तर तळेगाव ठिकाणी सारख्या ठिकाणी तो प्रॉब्लेम निर्माण होतो. मग हे सगळं करत असताना तो माणूस तयार करणं हा एक मोठं काम आपल्या दृष्टीने असतं. मग आम्ही एक तयार झालेला जो माणूस असतो त्याच्या हाताखाली मग जी नवीन आलेली माणसं आहे त्याला सांगतो की तू खालच्या स्टेप पासता त्याला इथं आपल्याला न्यायचं आहे. आणि त्याला मग हे ट्रेनिंग देत 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 इथपर्यंत आण. मग ते ट्रेनिंग देत देत त्याला तयार करून घडवत त्याला आम्ही पुढे घेऊन येतो. मग इंटरनॅशनल मार्केटला काय चाललंय किंवा आपल्याला ह्या माणसाकडनं काय करून घ्यायचंय ते ट्रेनिंग आम्ही त्या पद्धतीने त्याला मग घडवत देतो. बऱ्याच ठिकाणी त्याला ट्रेनिंगला पाठवतो, बऱ्याच ठिकाणी त्याला मग गप्पा मारायला बोलतो. कधी कधी मधल्या ब्रेकअप मध्ये तू चहा घ्यायला यायचा, तुझ्याशी गप्पा मारायच्या, त्या गोष्टी सांगतो. कधी कधी मशीनवर काम करायला सांगतो, कधी कधी हे काम कर, कधी वेगळं काम कर, असं घडवत मग तो माणूस तयार करायला लागतो. पण एकदा तो खालच्या स्टेज पासून वरच्या स्टेप पर्यंत आला आणि त्याच्याकडे ती कॅपॅसिटी असेल, मग ही कॅपॅसिटी प्रूव्ह झाली की मग त्याला मार्केटिंग मध्ये आम्ही टाकतो. त्या पद्धतीने तयार करतो. मग आपल्याकडे प्रॉब्लेम आहे का? आहे. इंटरनॅशनल क्लायंट सोबत डील करता, वेगवेगळ्या देशातून लोक इंटरॅक्ट करतात टीम सोबत. सो त्यांना एक ट्रस्ट फॅक्टर निर्माण व्हावा यासाठी तुम्ही कुठल्या मेन गोष्टींवरती लक्ष देता? 2-3 गोष्टी त्यासाठी आपल्याला निर्माण करावं लागतात. एक, आतापर्यंत तुम्ही जे केलंय ते सगळं त्यांना दाखवावं लागतं. हे दाखवताना आम्ही केलेली क्वालिटी, आम्ही दिलेलं सर्व्हिस, आम्ही केलेलं काम, आमच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा, आमच्यामध्ये असलेलं टॅलेंट, आमच्याकडं असलेली साधनं, आमच्याकडे असलेले मॅन पॉवर आणि आमच्याकडे असलेले सोर्सेस, हे सगळं त्यांना आम्ही दाखवतो. आणि तुम्ही जे आणलेलं काम आहे आम्ही योग्य प्रकारे या दिवसामध्ये, इतक्या दिवसामध्ये तुम्हाला करून देऊ शकतो. आणि जी पूर्वीची कामं ही सगळी त्यावेळी ते पाहतात आणि मग त्यांना एक विश्वास निर्माण होतो की यांच्याकडे ही मॅन पॉवर आहे, यांच्याकडे ही साधनं, यांनी करून केलेली कामं, यांच्यावरती या सगळ्या कंपन्यांनी ठेवलेला विश्वास, हे सगळं पाहिलं की तो माणूस मग तिकडे आपल्याकडे आपल्यासोबत काम करून घ्यायला तयार होतो. साधं उदाहरण सांगतो, मला खूप आवडलं त्या कंपनीचं. आम्ही सगळ्या ग्रुपनी, RMK ग्रुपनी मध्यंतरी आमचा एक ताज बरोबर टाइम झालाय. ताज अतिशय मोठा ब्रँड आहे, टाटाचा ब्रँड आहे. पण त्या मोठ्या ब्रँडनी आमची सगळी चौकशी करताना
आमच्या याच्यावरती बँकेच्या कुठल्या केसेस आहेत का, पोलीस स्टेशनच्या कुठल्या केसेस आहेत का, तुमचा स्टाफ कसा आहे, तुमचे संबंध कसे, त्या सगळ्या गोष्टी तपासून पाहिलं. मला खूप आनंद वाटला की टाटा सारखी कंपनी, टाटाची सीताच, त्या कंपनींनी सगळं हे तपासून पाहिल्यानंतर आम्हाला प्रूव्हन करून मग आमच्यासोबत काम करायचं चालू केलं त्यांनी. आणि मग तळेगाव MIDC मध्ये ताज विवांता हे हॉटेल आता आपण उभं करतोय. आर्किटेक्ट आणि सगळ्यांची नेमणूक झालेली आहे. आणि परंतु काम कसं करावं समोरच्या माणसाकडनं हे ताजनी सगळं छानपैकी आमच्या सगळी माहिती काढली, मग आमच्यावर करार केला. बऱ्याच इंटरनॅशनल कंपन्या ज्यावेळेस तुमच्याकडे येतात ही सगळी माहिती देखील असतात. मग एखाद्या एजन्सीकडनं घेतात, तुमची सगळी माहिती पाहतात आणि मग तुमच्यावरती विश्वास ठेवतात. हे विश्वासाला पात्र राहण्याकरता तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, खूप काळजी घ्यावी लागते. ही सगळी काळजी आम्ही घेत राहतो नेहमी. तुमच्याबद्दल सगळ्यांना एवढंच माहिती आहे की आप्पा मावळातले सगळ्यात मोठे बिझनेस आयकॉन आहेत, पण खूप जणांना अर्ली करिअर बद्दल तुमच्या माहिती नाही. सो तुमची सुरुवात कशी झाली सून आफ्टर कॉलेज, आणि तुम्ही ट्रान्झिशन कसं केलं RMK ग्रुप जे आज आहे तिथपर्यंत? बेसिकली 2-3 गोष्टी आहेत सांगू तुला. म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं की आई वडील हे शेतकरी जरी होते तरी व्यवसायामध्ये लक्ष घालणारे होते. कुटुंब बऱ्याच वेळा मी आपल्या स्टेशन चौकामध्ये भाजी विकायचा. त्याच्यानंतर घोरावडी स्टेशन जे होतं तिथे भाजी विकायला जायचा. हे करत असताना मग शेतीमध्ये सुद्धा नवीन नवीन काही गोष्टी आल्या. माझ्याकडे ते मासिक नेहमी यायचं. मग मी कलम झाडांना करायला शिकलो होतो. बाकी करताना अरे नवीन काहीतरी होऊ शकतं. ते झाल्यानंतर मग आपल्याकडे तळेगावमध्ये डोळसा तालीम म्हणून अतिशय चांगली तालीम होती. खूप चांगले पैलवान महाराष्ट्र पातळीवर तिथे घेतले. तिथं कुस्तीचे धडे पण चांगले घेतले. मी कुस्ती म्हणजे खूप चांगला खेळायचा. मी कुस्ती, कबड्डी, फुटबॉल हे खेळ खेळायचा. मग कुस्ती माझा आवडायचा. त्याच्यानंतर मी पुण्याला होतो फन्याळी तालीम म्हणून तिथे कुस्ती धडे घेतले. नंतर मी BEd फिजिकल केलं. ओके. महाराष्ट्र मंडळामध्ये, वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र, चंद्रशेखर आगाशी शारीरिक शिक्षण महाविद्यालय. त्या कॉलेजने मला इतकी छान शिस्त आणि खूप चांगलं शिकवलं. त्यानंतर मी आपल्याकडे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळी आहेत, तिथे आता मी डायरेक्टर आहे. त्या ठिकाणी काही दिवस नोकरी केली. मग मी त्यावेळेस नोकरी करता करता शिक्षणही घेत होतो. रात्र प्रसारीमध्ये MCOM करत होतो. विचार केला ते आपल्याला तो उद्योग खुणावतोय आणि घरची वीटभट्टी आहे. वीटभट्टी होती, वाळूचा व्यवसायाचा. मग घरच्यांची चर्चा केली, मी नोकरी सोडतोय. आणि घरचे म्हणले तू चांगला परमनंट जॉबला आहे, नोकरी सोडतोय, काही हरकत नाही म्हटले, सोड. आणि मग घरच्यातल्या सगळ्यांनी मला त्या व्यवसायासाठी मदत केला. वाळूचं काही दिवस केला, मखाणीचा केला, मकर सरकडे गेलो, प्रकाशकडे गेलो. प्रकाश फॅक्टरी वन ऑफ द बेस्ट फॅक्टरी इन महाराष्ट्र, प्रकाशकडे गेलो. नंतर RMK स्पेसएक्स आहे, सोलर आहेत, हे उद्योग चालू केले. म्हणजे नोकरी, भाजी विक्री, नोकरी, त्याच्यानंतर मग हे उद्योग, असं करत करते की उद्योग वाढ होत गेली. आणि आता घरातलं पूर्ण इन्व्हायरमेंट आहे. आता माझी मिसेस आलेली, ती इथेच बसलेली, ती संपूर्ण क्रेशर पाहते. 3.5 लोक क्रेशरवरती. आई माझी क्रेशर पाहिजे, वडील मदत करायची, मोठे बंधू बाळासाहेब असतील किंवा मोठ्या भाऊजाई असतील, बहीण असतील, सगळ्यांनी मदत करून करून एक एक स्टेज वरती चढत 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 आज जे उद्योग दिसतोय त्या उद्योगापर्यंत पोहोचलोय. आणखी काही दिवसांनी वेगळे उद्योग दिसतील. आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यामध्ये आहे. आणि समाजाने सुद्धा खूप महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये बदलली. तुम्ही जर चांगले असाल, एखादा तरुण जर चांगला असेल, त्याच्याविषयीची भावना समाजाची खूप चांगली असते. मग मला घरच्यांबरोबरच समाजाचाही खूप त्याच्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. मित्रपरिवार असेल, समाज असेल, हे उद्योग वाढ करताना आजही समाज खूप मोठ्या पद्धतीने, खूप पद्धतीने मदत करतो. बरोबर. असं एक म्हणे की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. सिमिलरली एका बिझनेस बद्दल पण तेवढंच ते खरं आहे. हो, खूप खूप खूप. बरोबर, खूप. आणि सर, RMK ग्रुप हे आता खूप रेप्युटेड ब्रँड आहे, फक्त रिजनली नाही तर इंटरनॅशनली असं. सो RMK ग्रुपच्या ब्रँड पोझिशनिंग वरती किंवा मार्केट मध्ये काय मेसेज आपला गेला पाहिजे, यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टींवरती लक्ष दिलं? RMK ग्रुपचा जो ब्रँड आहे, हा ब्रँड एका उंचीवर नेण्यासाठी हा ब्रँड टॅलेंट आहे. इथली काम करते माणसं, त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, त्यांच्यामध्ये वेळेवर कुठलीही गोष्ट देण्याची ताकद आहे. दिल्यानंतर तुम्हाला कायम स्वरूपी सहकार्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये. आणि हा ब्रँड प्रामाणिक आहे. आणि हा ब्रँड कुठलाही नवीन चॅलेंज स्वीकारणारा ब्रँड आहे. हे आम्ही सगळीकडे छानपैकी आम्ही पोहोचवतो.
हे सगळं करतो आणि सगळ्यांची एक कौटुंबिक जिव्हाळ्याची मैत्री हे दिल्यानंतर मैत्री होती. ती मैत्री निर्माण करण्याचं काम हा ब्रँड करतो. मग हा निर्माण झाला. आता कोरियन कंपन्या आहेत. एक कोरियन कंपनी माझ्याकडे आली. त्या कोरियन कंपनीने त्यांच्या लोकांना सांगितलं, अरे हा ब्रँड खूप चांगला आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. आता 5 कंपन्या येत आहेत. सेम फ्रान्सच्या 1 कंपनी आली, आता 3 कंपन्या झाल्यात. आपण ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं क्वालिटी, तुमचं टॅलेंट, त्याच्यानंतर तुमची सर्व्हिस, नंतर त्यांना त्रास न देणं, याला कामाला घे, त्याला कामाला दे, याला एक काम कर, त्याला काम कर, त्रास न देणं, एक शिस्त पाळणं, हे जर पाळलं तर तो ब्रँड आरोग्य ब्रँड. त्यामुळं आज सगळीकडं, आज इंटरनॅशनल जर कंपन्या घेतल्या, आज मावळामध्ये आरएमके बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आरएमकेच्याच बिझनेसमध्ये इंटरनॅशनल स्तरावर काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. पण आज सांगूशी वाटतं, इतके मोठे ब्रँड असताना, आरएमकेचे स्पर्धक नाही म्हणता येत, मित्र म्हणून आपण, इतके मोठे ब्रँड असताना आज तळेगाव एमआयडीसी मध्ये सगळ्यात जास्त रेंटल स्पेसेस आरएमकेने पुरवल्यात. एका गावातल्या कंपनीने पुरवल्यात. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणले की एक पर्सनली एक माणूस कसा असतो त्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड करतात, की त्याचं परसेप्शन काय आहे समाजात. सो त्याला आपण पर्सनल ब्रँडिंगच्या दृष्टिकोनाने जर बघितलं, तुम्ही स्वतःच्या पर्सनल ब्रँडिंग वरती काय एफर्ट्स घेतले? 2 गोष्टी असतात. पर्सनल ब्रँडिंग करताना तुमच्यापासून कुणालाही त्रास होणार नाही, तुम्ही कुणाचंही काही हिसकून घेणार नाही, तुम्ही सातत्याने लोकांना मदत कराल आणि ती मदत प्रगतीच्या दृष्टीने करत राहाल. त्याचबरोबर आपली कंपनी मोठी होत असताना सभोवतालची माणसं सुद्धा कशी मोठी होतील, आपल्याकडचा आपल्यासोबत काम करणारा स्टाफ सुद्धा कसा मोठा होत जाईल, हे जर तुम्ही केलं, आणि सामाजिक काम चांगल्या पद्धतीचं हे केलं, की तुमचं पर्सनल ब्रँडिंग जे असतं ते ऑटोमॅटिक पर्सनल ब्रँडिंग हे वरती जात राहतं आणि मग समाज हा तुम्हाला मानायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस समाजाने तुम्हाला आत्मसात केलं, आपलं जर केलं, तर ते पर्सनल ब्रँडिंग मग वाढत जातं. त्या दृष्टीने मी सामाजिक काम असेल, शैक्षणिक काम असेल, इंडस्ट्रीचं काम असेल, व्यवसायातलं काम असेल, कौटुंबिक काम असेल, किंवा दुसरं मोर यू अँड लेस मी, ही जी भावना आहे, बाबा तू जास्त आणि मी कमी काम करताना, आणि एक टीम वर्क आहे, हे करत राहिलं तर पर्सनल ब्रँडिंग वाढत जातं. ती वाढवत ती गेलं. हे खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं की मोर यू लेस मी. येस, हे खूप गरजेचं आहे. आणि लिस्निंग मोर एज वेल हे पण खूप महत्वाचं आहे, की आजूबाजूला काय गोष्टी चालल्यात त्या पण आहेत. सर, तुमच्या पर्सनल हॉबीज बद्दल थोडंसं. निसर्गाकडे जायला मला खूप आवडतं, हे आहे. त्याच्यानंतर अनेक पुस्तकं, मी भरपूर पुस्तकं वाचली, खूप वाचन अगदी रोज तासभर करतोच मी. आणि मग बरेच गाणी ऐकणं, कधीतरी अगदी म्हणजे मी आणि माझी मिसेस रात्री जेवण झालं की आम्ही एक अर्धा तास फिरतो, खूप वर्ष आम्ही फिरतो. ते करत असताना एखादा चांगला व्हिडिओ ऐकणं, एखादी चांगली गाणी ऐकणं, हे करणं, आणि पुस्तकं वाचणं, व्यायाम करणं, निसर्गात फिरणं, एकटंच भटकंती करणं, ह्या पर्सनल हॉबीज माझ्या. सर, युथनी फिजिकल आणि मेंटल हेल्थ हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत आताच्या टाइमात. सो या दोन्हीकडे कसं लक्ष दिलं? फार महत्वाचा प्रश्न आहे तुझा. आजचा युथ ज्यावेळेस पाहतो, आज 30 मध्ये अटॅक यायला लागलेत, शुगर, बीपी. कालचाच एक प्रसंग सांगतो. माझ्याकडचा एक काम करणारा 28 वर्षाचा मुलगा बाहेर चक्कर आली म्हणून समोरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला. मेंदूमध्ये एक गुठळी झाली होती. मी त्याला भेटायला गेलो, म्हटलं व्यायाम किती वेळेस करतो? अजिबात नाही. घरी गेल्यानंतर काय पाहतो? टीव्ही पाहतो. आजच्या युथने फिटनेसकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. किमान 1 तास कुठला तरी खेळ खेळला पाहिजे, जिम केलं पाहिजे, कार्डिओ केलं पाहिजे. त्याची तब्येत तर त्याला साथ देईल. ज्यावेळेस तुमची तब्येत बिघडली जाते त्यावेळेस तुम्हाला आयुष्यामध्ये दुसरं कुठलंही काही सुचत नाही. एक वेळेस थोडाफार पैसा कमी झाला तर माणूस जगू शकतो, पण एखादा आजार आल्यानंतर सगळंच काही संपून जातं. आजच्या युथने मैदानावर जाणं खूप गरजेचं आहे. मग त्यांनी अगदी थोडीशी रनिंग करावी, थोडंसं खेळ खेळावे, थोडंसं जिम करावी. या गोष्टीकडे, फिटनेसकडे त्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा एक प्रकार. मेंटल हेल्थसाठी
त्याने त्याच्या फॅमिली बरोबर राहणं, चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, मित्रांबरोबर चांगल्या गप्पा मारणं, ह्या गोष्टी मेंटल हेल्थसाठी खूप गरजेचं आहे. योगा, ध्यानधारणा या सुद्धा खूप गरजेचं आहे. अनावश्यकपणे भांडणं करणं, अनावश्यकपणे मोठ्याने बोलणं, वाईट बाबतीत बोलणं, या गोष्टी युथनी टाळणं खूप गरजेचं आहे. आज जर पाहिलं तर बऱ्याचशा व्यसनं तुमच्या अतिशय जवळ आलेली आहेत. पूर्वी तळेगावमध्ये डेअरी जास्त होत्या, तिथं दूध, लस्सी, ताक आणि फळं त्या गोष्टी तळेगावमध्ये मिळत होत्या. हॉटेलची संख्या तळेगावमध्ये अतिशय कमी होती. आज जर पाहिलं तर बिअर बार, बिअर शॉपीज, दारूची दुकानं, या सगळ्यात जास्त तुम्हाला बाहेर राहणं खूप गरजेचं आहे. तुमची मेंटल हेल्थ ही फॅमिली बरोबर असल्यानंतर, आई वडील असतील, भावंड असतील, मित्रपरिवार असतील, नातलग असतील, यांच्याबरोबर तुम्ही एखादा तास दिवस आपला घालवलाच पाहिजे. हा अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे फिजिकल आणि मेंटल हेल्थ हे दोन्ही अतिशय गरजेचे आहे, खूप गरजेचं आहे. बरोबर. एक वेळेस थोडीशी तुमची प्रगती हळू झाली तरी चालेल, काही बिघडत नाही. तर मी या दृष्टीने नेहमी म्हणतो, म्हणजे हनुमान, सरस्वती आणि लक्ष्मी या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असाव्यात. त्या कशाने साध्य होतील? व्यवसाय किंवा नोकरी, फिटनेस आणि चांगली मानसिकता, या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही तरुणांसाठी पण खूप काम केलं, सो त्यांच्यासाठी केलेल्या उपक्रमांबद्दल किंवा तुम्ही त्यांच्यासाठी घेतलेल्या एफर्ट्स बद्दल थोडं सांगा. तर तीन गोष्टी आहे. हे सगळे उद्योग करत असताना सुद्धा लहान मला असं सामाजिक कामाची आवड आहे. मग अगदी तालीम करण्यापासून तर कबड्डीच्या संघापासून तर फुटबॉलपर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही करत असायचो. तळेगाव नगरपालिकेत ज्यावेळेस उपनगराध्यक्ष होतो आणि नगरपालिकेच्या कार्यकालीमध्ये आम्ही तळेगावमध्ये काही जिमची स्थापना केली आणि आता त्या जिम सगळ्या अतिशय उत्तमपणे चालू आहे. आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमध्ये एकूण 5,000 विद्यार्थी आज शिक्षण घेतात. त्यामध्ये आदरणीय बेगडे सर असतील, कैलास वाडेकर सर असतील, मुकुंद चक्रवर्ती, चंद्रकांत शेटे, शैलेशबाई शहार, दीपक चाय, युवराज काकडे, संदीप काकडे, विलास काळोखे, निरोपा कणेकर, संजय साने, रणजित काकडे, ही सगळी मंडळी आहेत. त्याच्यामध्ये कैलासबाई शहा होते. हे सगळ्या मंडळींचा हातभार आहे. हे सगळं करत असताना तरुणांसाठी मावळामध्ये पहिलं आम्ही BBA BCA कॉलेज त्यानंतर परत वाढलं. पूर्वीचं आर्ट कॉमर्स सायन्स होतं, पण नवीन ट्रेंड आला पाहिजे उद्योगाचा, म्हणून BBA BCA हे चालू केलं. त्यानंतर बीफॉर्म आणि डीफॉर्म. आज करोनाचा कालावधी आल्यानंतर आपल्याला सगळं औषधशास्त्र निर्मितीचं महत्व कळलं. बीफॉर्म आणि डीफॉर्म हे सुद्धा चालू केलं. त्याबरोबर तळेगाव मध्ये सगळ्यात मोठं ग्राउंड जे आहे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमध्ये 8 एकरचं ग्राउंड, जवळजवळ आम्ही 3 कोटी रुपये खर्च करून ते ग्राउंड तयार केले. आणि हे सगळं करत असताना, तळेगाव MIDC उभी करत असताना तरुणांच्या हाताला काम मिळेल याचाही आम्ही विचार करतो. आज अनेक तरुणांना मग कुणाला डंपर घेऊन दे, कुणाला JCB घेऊन दे, कुणाला पोपलन घेऊन दे, कुणाला एखादी फॅक्टरी उभी करायची असेल त्याला कर, कुणाला एखादी कॅन्टीन उभी करायची असेल तू कर, किंवा एखादा उद्योग करायचा असेल तर तू ये, हे सांगणं करणं हे सगळं काम आम्ही करत असतो. तरुणांनी उभं राहावं हा सगळ्यात म्हणजे खूप भाग्याचा असा क्षण असतो. खरं आहे. आणि मावळाला सेल्फ सफिशियंट बनवण्यामागे तुमचा खूप मोठा हात आहे. आणि सो तुम्ही मावळात जे आता ट्रेंड्स येतात, आता युथचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा वाटतो, की काही तुम्हाला कन्सर्न्स वाटतात का, सगळं छान वाटतंय तरुणांचा जो रिस्पॉन्स आहे किंवा उद्योगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे? योग्य वाटत नाही. अच्छा. आता तरुण जर पाहिला तर 3-4 गोष्टीसाठीच तो माझ्याकडे येत असतात. एक कॅन्टीन, लेबरचा पुरवठा, वाहतूक आणि स्क्रॅप. ज्या गोष्टीमध्ये कुठलंच काम करावंसं लागत नाही. कुणाला तरी चालवायला दिलं आणि हा मग कुठेतरी बैलगाडीच्या शर्यतीला जातो, कुठल्या तरी कीर्तनाला जातो, कुठतरी राजकीय व्यासपीठावरती असतो, त्यासाठी येतो, किंवा नोकरीला लावणे. पण इथं ज्या कंपन्या येणार आहेत, कॉन्टिनेंटल आली, इमर्सन आहे, JCB आहे, किंवा आता हुंडाई मोटर ही मोठी कंपनी आहे. बरोबर. हुंडाई मोटर्स कुठलं प्रोडक्शन करणार आहे, तिथे मला काही मदत करता येईल, मी हे वर्कशॉप टाकणार आहे, मी हे टेक्निकल काम करणार आहे, किंवा मी हे
अतिशय चांगलं हुंडाई करता काम करेल, मी कॉन्टिनेंटल करता करेल, मी JCB करता करेल, मी कुठले LNT करता करेल. ह्यासाठी अजून तरुण तेवढं मावळातलं तयार झाला नाही. त्या मावळातल्या तरुणांनी त्या गोष्टीसाठी तयार होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. खूप गरजेचं आहे. मावळातल्या तरुणांना हात जोडून माझी विनंती आहे, हात जोडून तुम्ही आता हे सगळं विसरून टेक्नॉलॉजीकडे जाणं गरजेचं आहे. कदाचित हे माझं उत्तर बऱ्याच जणांना आवडणार नाही, पण सांगणंही गरजेचं आहे. गरजेचं आहे. गरजेचं खरं आहे. खरं. तरुणांसाठी तुमचा मुख्य संदेश काय? आजच्या तरुणाला खूप ज्ञान उपलब्ध आहे, खूप नॉलेज उपलब्ध आहे. त्याला इतकी अंग आज प्रसिद्ध झालेले, जग ओपन झालंय. दुनिया मेरी मुठ्ठी में हा जो प्रकार आहे हा झालेला आहे. आजच्या तरुणांनी व्यवसायाकडे जावं, नवीन ज्ञान मिळवावे, नवीन शोधार्थ काम करावं, तब्येत चांगली ठेवावी आणि कुटुंब, संस्था आणि समाज व्यवस्था ही त्यांनी सांभाळून ठेवावी. ही माझ्यासारख्या साठीकडं झुकलेली जी मंडळी आहे यांची खूप अपेक्षा आहे ती. आणि आजचा तरुण खऱ्या अर्थानं खूप चांगला आहे. आणि ह्या चांगल्या तरुणांनी अगदी जग काबीज करावं भारतीय तरुणांनी, असं मला वाटतंय. थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि या चर्चेतून खूप काही मला शिकायला मिळालं आणि मला खात्री आहे की जे कोणी हे बघत असतील त्यांना पण खूप काही शिकायला मिळेल. आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. थँक्यू ऋषभ. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप तुमचे आभार की तुम्ही मला ह्या मुलाखतीसाठी निवडलं. अतिशय मी छोटासा आहे तसं अगदी. आणि जर हा संदेश तरुणांपर्यंत गेला की एक सर्वसामान्य घरातला माणूस आज 1,000 लोकांबरोबर काम करतोय, तेही माझे, मी त्यांच्या बरोबर समे. आणि जर प्रत्येकाने तुम्ही जर थोडंसं त्या पावलावर जर वाटचाल केली तर खूप मला बरं वाटेल. प्रत्येकजण आपण टाटा, अंबानी, अडानी किंवा बाकी वाचत असतो, परंतु आपल्या शेजारचा माणूस कसा सक्सेस झाला हेही पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने ही मुलाखत ह्या तरुणांसाठी तुम्ही उपलब्ध करून दिली. तुमच्या सगळ्या टीमचे मी खूप आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.